आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। ज्योती मेटे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। बीड लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्योती मेटेंनी आज पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली। जी काही बाळ मित्रमंडळ दादांवर टीका करतायत त्यांनी या सर्व गोष्टींचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विजय शिवतारे यांच्यावर टीका। शिवतारेंबद्दल मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, तटकरेंची प्रतिक्रिया। जी काय बाल मित्रमंडळ जे काय दादांना टीकेचं लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी या साऱ्या गोष्टीचं आत्मसंशोधन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे। विजय शिवतारे जे काय बोलतात त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। सांगलीची जागा 100% आमचीच। पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी। कुणाला सांगलीमध्ये भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न। संजय राऊतांची टीका। जागा 100% सुटल्या तर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न आहे। सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। सांगलीमध्ये ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस नाराज। काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। काँग्रेसकडून नागपूर लोकसभा विकास ठाकरेंनी लढवावी। काँग्रेसच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय। मात्र विकास ठाकरे लढण्यासाठी इच्छुक नाहीत। पुढील निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार। गडचिरोली चिमूरच्या जागेवर महायुतीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच। गडचिरोली चिमूरची जागा धर्मराव बाबा आत्राम यांना मिळण्याची चर्चा। चर्चेमुळे विद्यमान भाजप खासदार अशोक नेते यांचे समर्थक आक्रमक। उत्तर मुंबईतून ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियामधून प्रचाराला सुरुवात। पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित विजयी होणार असून पुणे जिल्ह्याच्या सर्व जागा आम्ही जिंकणार। उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विश्वास। लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम। सांगड घालण्याचा प्रयत्न सुरू। लोकसभा निवडणुकांच्या प्रश्नावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। लढण्याच्या विषयावरती ठाम आहे, परंतु मला वाटतं की जी काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती कुणाची हिताची असेल। नरेंद्र मोदी अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरेंचं व्यंगचित्र। राऊतांकडून ट्विट। अलीकडच्या काळामधील सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र, होऊ दे चर्चा असं म्हणत राऊतांकडून व्यंगचित्र ट्विट। अहमदनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची तयारी। मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। महायुती चर्चा सुरू आहे। आज दिल्लीला राज ठाकरे गेलेले आहेत, ते कोणत्या जागेची मागणी करतात माहित नाहीये। महायुती जो कोणी उमेदवार तो बरा येईल त्याला निवडून आणण्याची आमची तयारी आहे। आम्ही त्यासाठी तयार आहोत। अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी। शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी। अभिजित अडसूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। काँग्रेसकडून नागपूर लोकसभा विकास ठाकरेंनी लढवावी। काँग्रेसच्या बैठकीत एकमतानं निर्णय। मात्र विकास ठाकरे लढण्यासाठी इच्छुक नाहीत। पुढील निर्णय हायकमांडकडे। चंद्रपूर लोकसभेवरून प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार। सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच। उत्तर मुंबईमधून ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित। कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातून प्रचाराला सुरुवात। पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। शिवसेनेचे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी घेतली फडणवीसांची भेट। भेटीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। आर्वीचे माजी आमदार अमर काळेंनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळे यांची माहिती। सुरू। लोकसभा निवडणुकांच्या प्रश्नावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। लढण्याच्या विषयावरती ठाम आहे, परंतु मला वाटतं की जी काही सांगड घालण्याचा मी प्रयत्न करतोय ती योग्य पद्धतीने होईल आणि ती कुणाची हिताची असेल। नरेंद्र मोदी अमित शहांना टोला लगावणारे राज ठाकरेंचं व्यंगचित्र। राऊतांकडून ट्विट। अलीकडच्या काळामधील सगळ्यात आवडलेलं व्यंगचित्र, होऊ दे चर्चा असं म्हणत राऊतांकडून व्यंगचित्र ट्विट। अहमदनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमची तयारी। मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नावर विखे पाटलांची प्रतिक्रिया। महायुती चर्चा सुरू आहे।
आज दिल्लीला राज ठाकरे गेलेले आहेत, त्यामुळे ते कोणत्या जागेची मागणी करतात माहीत नाहीये. पण महायुती जो कोणी उमेदवारी तो भरायला त्याला निवडून आणण्याची आमची तयारी आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत. अमरावती लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी. अभिजित अडसूळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. काँग्रेसकडून नागपूर लोकसभा विकास ठाकरेंनी लढवावी, काँग्रेसच्या बैठकीत एकमतानं निर्णय. मात्र विकास ठाकरे लढण्यासाठी इच्छुक नाहीत, पुढील निर्णय हायकमांडकडे. चंद्रपूर लोकसभेवरून प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता. आज दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता. चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार. सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार. चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच. उत्तर मुंबईमधून ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित. कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियातून प्रचाराला सुरुवात. पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता. शिवसेनेचे तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी घेतली फडणवीसांची भेट. भेटीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. आर्वीचे माजी आमदार अमर काळेंनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळे यांची माहिती.